भोंदू भोसलेच्या आश्रमामध्ये पौर्णिमेला भक्तांचा दरबार भरत असे। मुंबई आणि पुण्यातून बडी बडी मंडळी याच्या दर्शनासाठी येत होते, दरबारामध्ये उपस्थिती लावत होते आणि व्हीव्हीआयपींसाठी आलिशान अशी व्यवस्था या दरबारात होती। या आश्रमाच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आलाय। भोंदू बाबा मनोहर भोसले यानं आश्रमाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असल्याचं आता समोर आलेलं आहे। भोसले यांना श्री संत बाळूमामा यांचा अवतार असल्याचं भक्तांना सांगून करमाळा तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून उंदरगाव आणि त्यानंतर घोटी इथं आश्रम चालवला। 2021 मध्ये उंदरगावच्या मठामध्ये एका महिलेवरच्या लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये करमाळा पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 4 महिने तो जेलमध्ये होता। बार्शीच्या सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका झाल्यानंतर 6 महिन्यामध्येच घोटी इथं 27 एकर जागेत आश्रमाभोवती संपूर्णतः कंपाऊंड वॉलचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि 4000 भाविक भक्तांना बसता येईल अशा प्रकारे ही सगळी व्यवस्था होती। असा एक आध्यात्मिक हॉल उभारण्यात आला होता आणि आश्रमात बाहेरून आलेल्या व्हीव्हीआयपी आणि सेवा करण्यासाठी आलेल्यांच्या निवासाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली होती।